नमस्कार प्रमोद, आपण पुन्हा अस्वस्थ आहात? उद्या चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाचा आपल्या मानवी हेल्थवरती काय परिणाम होतो? काय काळजी घ्यायची असते या दरम्यान? नमस्कार प्रमोद. चंद्रग्रहणाच्या काळात ब्रह्मांडात होणाऱ्या ऊर्जेतील बदलांचा परिणाम आपल्या शरीरावर निश्चितपणे होतो. या काळात निसर्गातील सत्व गुण कमी होऊन तम गुण वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या जठराग्नीवर होतो. ग्रहण काळात आपली पचनशक्ती अत्यंत मंदावते आणि त्रिदोषांमध्ये म्हणजे वात, पित्त आणि कफ यांच्यात असंतुलन निर्माण होते. भावप्रकाश या ग्रंथामध्ये याविषयी महर्षींनी पुढील प्रमाणे सांगितले आहे. ग्रहे तू मंदमंदोग्नी सर्व दोष प्रकोपणः तस्मात् तत् न भोक्तव्य यावन मुक्तीर्न जायते. हा श्लोक भावप्रकाश या ग्रंथामधून घेतला आहे. याचा मराठी अर्थ असा आहे की ग्रहण लागलेले असताना माणसाची पचनशक्ती अत्यंत क्षीण होते आणि शरीरातील सर्व दोषांचा प्रकोप होतो. त्यामुळे जोपर्यंत ग्रहण सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करू नये. या संदर्भात वैद्यकीय सल्ला आणि घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे आहे. आहार आणि पचन नियम. ग्रहण सुरू होण्यापूर्वी किमान 9 तास आधी म्हणजे वैध काळात हलका आणि सुपाच्य आहार घ्यावा. ग्रहण काळामध्ये काहीही खाऊ नये कारण या काळात अन्नाचे पचन नीट होत नाही आणि शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होतात. ग्रहण सुटल्यानंतर ताजे आणि गरम अन्न शिजवूनच खावे. आधी शिजवलेले किंवा कापून ठेवलेली फळे आणि भाज्या ग्रहणानंतर खाऊ नयेत. पाण्याची शुद्धता. घरातील साठवलेल्या पिण्याच्या पाण्यात आणि अन्नात तुळशीची पाने किंवा दर्भ टाकावेत. तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता आणि प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता असते ज्यामुळे पाणी शुद्ध राहते. जीवनशैलीतील बदल. ग्रहण काळात झोपणे टाळावे कारण दिवसा किंवा ग्रहणाच्या वेळी झोपल्याने कफ दोष वाढतो आणि पचन बिघडते. या काळात अतिश्रम किंवा व्यायाम करू नये. त्याऐवजी शांत ठिकाणी बसून ध्यानधारणा किंवा नामस्मरण करावे. यामुळे मानसिक आरोग्य जपले जाते. गर्भवती आणि वृद्धांची काळजी. गर्भवती महिलांनी या काळात बाहेर पडणे टाळावे आणि तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी मात्र अतिशय भूक लागल्यास हलका द्रव आहार किंवा फळांचा रस घ्यावा. स्नान आणि शुद्धीकरण. ग्रहण सुटल्यानंतर लगेच शुद्ध पाण्याने स्नान करावे. स्नान केल्यामुळे ग्रहण काळात शरीरावर जमलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. त्यानंतरच अन्नाचे सेवन करावे. या आयुर्वेदिक नियमांचे पालन केल्यास ग्रहणाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. आपण या काळात शांत राहून आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी हीच इच्छा. ग्रहण काळामध्ये जो 1 तासाचा जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये चंद्राच्या 15 कला आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे जे सूक्ष्मजीव चंद्राचं कालचक्र फॉलो करतात, त्यांच्यावरती अवलंबून असणारे पदार्थ, उदाहरणार्थ दही आणि हे सगळे जे पदार्थ आहेत, त्याच्यावरती काय फरक पडतो? नमस्कार प्रमोद. आपण विचारलेला प्रश्न अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक आहे. चंद्र हा पृथ्वीवरील सर्व जलीय अंशाचा आणि वनस्पतींचा स्वामी मानला जातो. दह्यासारखे पदार्थ जे किण्वन म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार होतात त्यांच्यावर चंद्राच्या कलांचा आणि ऊर्जेचा थेट परिणाम होतो. ग्रहण काळात चंद्राच्या 15 कला एका तासात दिसणे ही एक अत्यंत वेगवान खगोलीय घटना आहे. यामुळे सृष्टीतील सोमतत्व म्हणजेच शीतलता आणि पोषण देणारी शक्ती अचानक लुप्त होऊन त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर मोठा आघात होतो आणि त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण होते. शारंगधर संहितेत महर्षी शारंगधर चंद्राच्या प्रभावाविषयी म्हणतात. सोमः शीतांशुरमृतांशुरोषधीशः स औषधीः पुष्णाती रश्मिभिः स्वाभिः सर्वा एव चराचराः. हा श्लोक शारंगधर संहिता या ग्रंथामधून घेतला आहे.
याचा मराठी अर्थ असा आहे की चंद्र हा शीतल किरणांचा आणि अमृताचा साठा आहे. तो सर्व औषधी वनस्पतींचा स्वामी असून आपल्या किरणांद्वारे या जगातील सर्व सजीव आणि निर्जीव पदार्थांचे पोषण करतो. या विषयावरील सखोल वैद्यकीय विश्लेषण आणि काळजी खालीलप्रमाणे आहे. सूक्ष्मजीवांवरील परिणाम. दह्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव हे चंद्राच्या लयबद्ध चक्रावर अवलंबून असतात. जेव्हा ग्रहण काळात एका तासात 15 कलांचे दर्शन होते तेव्हा या सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेत मोठी खळबळ उडते. यामुळे दह्यातील जीवाणूंचे स्वरूप विकृत होते आणि ते पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक बनतात. अशा बदलामुळे अन्नामध्ये विषारीपणा किंवा विदाही गुण वाढतो. या प्रक्रियेमुळे दह्याची सात्विकता नष्ट होऊन ते तामसिक बनते. दह्याबद्दल विशेष काळजी. ग्रहण काळात किंवा ग्रहणाच्या आधी विरजण लावलेले दही खाणे टाळावे. अशा दह्याचे सेवन केल्याने शरीरात पित्त आणि रक्त दोष दूषित होतात. यामुळे त्वचेचे विकार किंवा पचनाच्या तीव्र तक्रारी उद्भवू शकतात. ग्रहण काळात दह्यामध्ये चंद्राच्या विकृत लहरींचे शोषण जास्त होते कारण दही हे जलीय आणि कफवर्धक पदार्थ आहे. खाद्यपदार्थांचे रूपांतर. केवळ दहीच नाही तर सर्वच आंबवलेले पदार्थ जसे की इडली किंवा डोसा यांचे पीठ देखील या काळात दूषित होते. ग्रहणाच्या एका तासात होणारे वेगवान बदल या पदार्थांमधील पोषण मूल्य नष्ट करतात. चंद्राच्या कलांचा हा वेगवान प्रवास सूक्ष्मजीवांच्या वाढीचा दर अनियंत्रित करतो ज्यामुळे अन्नाचा दर्जा बिघडतो. आयुर्वेदिक उपाय. जर आपण अन्नपदार्थ किंवा दही साठवून ठेवले असेल तर त्यामध्ये तुळशीची पाने किंवा दर्भ म्हणजे कुशा गवत आवर्जून टाकावे. दर्भामध्ये ग्रहण काळातील नकारात्मक किरणोत्सर्ग रोखण्याची नैसर्गिक शक्ती असते. यामुळे सूक्ष्मजीवांवर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो आणि अन्नातील चैतन्य टिकून राहते. पचनशक्तीवर परिणाम. या काळात सूक्ष्मजीवांची झालेली विकृती आपल्या जठराग्नीवर ताण निर्माण करते. त्यामुळे ग्रहण काळात आणि त्यानंतर लगेच दह्यासारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. पचन सुलभ करण्यासाठी सुंठ टाकलेले पाणी किंवा कोमट पाण्याचे सेवन करावे. प्रमोद. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या आयुर्वेदिक नियमांचे पालन करावे कारण निसर्गातील हे सूक्ष्म बदल आपल्या शरीरातील धातूंवर आणि दोषांवर खोलवर परिणाम करत असतात. ग्रहण सुटल्यानंतर ताजे आणि सात्विक भोजन करणेच आरोग्यासाठी हितकारक आहे. आपण सांगितल्याप्रमाणे दह्यासारखे अजून काय पदार्थ आहेत जे आपण खायला टाळावे ग्रहण काळामध्ये? नमस्कार प्रमोद. ग्रहण काळात केवळ दहीच नाही तर अनेक प्रकारचे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या काळात शरीरातील जठराग्नी मंद झालेला असतो आणि वातावरणात तामसिक ऊर्जा वाढलेली असते ज्यामुळे अन्नाचे स्वरूप बदलून ते शरीरासाठी विषासमान ठरू शकते. अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये महर्षी वाग्भट पचन आणि अन्नाविषयी म्हणतात. तथाप्यन शनादती भोजनात विषमभोजनात असात्म्यभोजनाच्चैव मंदो भवति पावकः. हा श्लोक अष्टांग हृदय या ग्रंथामधून घेतला आहे. याचा मराठी अर्थ असा आहे की अजिबात न खाणे, अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या वेळी खाणे आणि शरीराला न मानवणारे चुकीचे पदार्थ खाणे यामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंद होतो. दह्याव्यतिरिक्त आपण पुढील पदार्थ ग्रहण काळात आणि त्यानंतर काही वेळ आवर्जून टाळावेत. दुग्धजन्य पदार्थ. दूध, पनीर, खवा आणि दुधापासून बनवलेली मिठाई ग्रहण काळात खाणे टाळावे. जसे दह्यामध्ये सूक्ष्मजीव बदलतात तसेच दुधातील नैसर्गिक संरचना देखील या काळात दूषित होते. दुग्धजन्य पदार्थ पचायला मुळातच जड असतात आणि ग्रहण काळात मंदावलेल्या जठराग्नीमुळे ते शरीरात आंब म्हणजे अपक्व रस तयार करतात जो अनेक रोगांचे मूळ आहे. आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा, ढोकळा किंवा ब्रेड यांसारखे आंबवलेले पदार्थ ज्याला आयुर्वेदात संधान कल्पना म्हटले जाते ते पूर्णपणे टाळावेत. दह्याप्रमाणेच या पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची प्रक्रिया सुरू असते. ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या कलांमध्ये होणारा वेगवान बदल या सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेवर परिणाम करून पदार्थात विकृती निर्माण करतो. शिळे अन्न. आदल्या दिवशीचे किंवा काही तासांपूर्वी बनवलेले शिळे अन्न ग्रहण काळात मुळीच खाऊ नये.
ग्रहणाच्या किरणांचा परिणाम अशा अन्नावर लवकर होतो आणि त्यातील उरलेली सात्विकता नष्ट होते. ग्रहण काळ संपल्यावर स्नान करून ताजे आणि उष्ण अन्न बनवून खाणे हेच आयुर्वेदानुसार हिताचे आहे. तळलेले आणि जड पदार्थ, पुरी, भजी किंवा अतिशय तेलकट पदार्थ या काळात खाऊ नयेत. याला आयुर्वेदात अभिषंदी आहार म्हटले जाते, जो शरीरातील सूक्ष्म वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो. ग्रहण काळात रक्ताभिसरण आणि पचन दोन्हीवर निसर्गाचा ताण असतो, त्यामुळे हे पदार्थ यकृतावर अतिरिक्त ताण देतात. कच्च्या भाज्या आणि कोशिंबीर, जरी कच्च्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी ग्रहण काळात त्या खाणे टाळावे. वातावरणातील सूक्ष्म जीव आणि नकारात्मक लहरींचे शोषण कच्च्या भाज्यांमध्ये लवकर होते. भाज्या नेहमी नीट धुवून, शिजवून आणि गरम असतानाच खाव्यात, जेणेकरून त्यातील दोष नष्ट होतील. मांसाहार आणि मद्यपान. मांसाहार पचायला अत्यंत जड असतो आणि तो तामसिक गुणांनी युक्त असतो. ग्रहण काळात सृष्टीत आधीच तमगुण वाढलेला असतो, अशा वेळी मांसाहार केल्याने मानसिक अस्वस्थता आणि पचनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. प्रमोद. आपण या काळात शक्य असल्यास उपवास करावा. जर खूपच भूक लागली तर केवळ साधे कोमट पाणी किंवा तुळशीचे पान टाकलेले पाणी घ्यावे. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून मुगाच्या डाळीची खिचडी किंवा वरण, भात असा हलका आणि सुपाचा आहार घेणे आपल्या प्रकृतीसाठी सर्वात उत्तम आहे. यामुळे आपल्या शरीरातील त्रिदोषांचे संतुलन राखले जाईल. गर्भवती स्त्रियांनी ग्रहणामध्ये खास काय काळजी घ्यावी आणि त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन पण मला सांगा ना. नमस्कार प्रमोद. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण गर्भातील बाळ हे आईच्या ऊर्जेशी आणि बाह्य वातावरणाशी अत्यंत संवेदनशील असते. या काळात निसर्गातील लहरींमध्ये होणारे बदल गर्भाच्या कोमल पेशींवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात. आयुर्वेदानुसार गर्भिणी परिचर्यामध्ये गर्भाला बाह्य विकृतींपासून वाचवणे अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. सुश्रुत संहितेत महर्षी सुश्रुत म्हणतात, तस्मात् सततमप्रमत्ता परिहरेद हितानि च अहितैरी गुणैस्तैस्तैर्गात्र गर्भस्य दुष्यती. हे वचन सुश्रुत संहिता या ग्रंथातून घेतले आहे. याचा मराठी अर्थ असा आहे की गर्भवती स्त्रीने नेहमी सतर्क राहून अहितकारक गोष्टींचा त्याग करावा. कारण अहितकारक आचरण किंवा वातावरणामुळे गर्भाच्या अवयवांना आणि त्याच्या विकासाला बाधा पोहोचू शकते. गर्भवती स्त्रियांनी घ्यावयाची काळजी आणि त्यामागील वैज्ञानिक तसेच आयुर्वेदिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. किरणोत्सर्गाचा परिणाम आणि वैज्ञानिक कारण. ग्रहण काळात सूर्याची किंवा चंद्राची किरणे पृथ्वीवर येताना विखुरलेली असतात आणि वातावरणात विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय लहरींमध्ये बदल होतो. या सूक्ष्म लहरी गर्भाच्या पेशी विभाजनाच्या क्रियेत व्यत्यय आणू शकतात. गर्भाच्या पेशी या अतिशय नाजूक असतात आणि त्या बाह्य रेडिएशनला लवकर बळी पडतात. म्हणून या काळात गर्भवती स्त्रीने घराबाहेर पडू नये आणि थेट ग्रहण पाहू नये. तीक्ष्ण वस्तूंचा वापर टाळणे. ग्रहण काळात सुरी, कात्री किंवा सुई यांसारख्या तीक्ष्ण वस्तूंचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. याचे आयुर्वेदिक कारण असे की या काळात शरीरातील वात दोष अत्यंत चंचल असतो. वात प्रकोपामुळे गर्भाच्या अवयवांच्या रचनेत दोष निर्माण होऊ शकतो, ज्याला आयुर्वेदात गर्भविकृती म्हणतात. मनावर होणाऱ्या तणावाचा परिणाम म्हणून शरीरातील सूक्ष्म शिरा आकुंचन पावतात, ज्याचा परिणाम गर्भाच्या रक्ताभिसरणावर होऊ शकतो. मानसिक स्थिती आणि शांतता. ग्रहण काळात वातावरण नकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. गर्भवती स्त्रीच्या मनाचा परिणाम बाळाच्या मनावर म्हणजेच संस्कारांवर होत असतो. या काळात भीती किंवा चिंता वाटल्यास गर्भाची हालचाल अनियमित होऊ शकते. त्यामुळे या काळात शांत बसून नामस्मरण किंवा ध्यान करावे, ज्यामुळे सकारात्मक लहरींची निर्मिती होऊन गर्भाचे रक्षण होते. आहार आणि उपवास. ग्रहण काळात गर्भवती स्त्रीने शक्यतो कडक उपवास करू नये, कारण बाळाला पोषणाची गरज असते. परंतु ग्रहणापूर्वी 2 ते 3 तास आधी हलका आहार घ्यावा. अन्नामध्ये तुळशीची पाने टाकावीत, जेणेकरून अन्नातील सात्विकता टिकून राहील.
ग्रहण सुरू असताना खाणे टाळावे, कारण या काळात पचन संस्था मंद असते आणि अन्नाचे रूपांतर विषारी तत्वात होऊ शकते. झोपण्याची पद्धत. ग्रहण काळात गर्भवती स्त्रीने झोपणे टाळावे. जर थकवा जाणवत असेल तर सरळ रेषेत शांत होऊन राहावे, पण शरीर वाकडे तिकडे करून किंवा पोटावर दाब पडेल अशा स्थितीत झोपू नये. यामुळे गर्भातील बाळाला प्राणवायूचा पुरवठा नीट होतो. स्नान आणि शुद्धीकरण. ग्रहण सुटल्यानंतर गर्भवती स्त्रीने कोमट पाण्याने स्नान करावे. स्नान करताना पाण्यात थोडे कडुलिंबाचे पान किंवा तुळशीचे पान टाकल्यास वातावरणातील जंतू आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. स्नानानंतर ताजे शिजवलेले गरम अन्नच घ्यावे. प्रमोद. या सर्व गोष्टी पाळण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे की गर्भातील बाळाला कोणत्याही बाह्य नैसर्गिक बदलांचा त्रास होऊ नये आणि त्याची वाढ नैसर्गिकरित्या व्हावी. सुरी, काटा आणि टोकदार वस्तू जसे सुई यांचा वापर का टाळावा, याचं सायंटिफिक रिझन मला नाही कळलं अजून. नमस्कार प्रमोद. आपली शंका अत्यंत रास्त आहे. सुरी, कात्री किंवा सुई यांसारख्या टोकदार आणि धातूच्या वस्तूंचा वापर ग्रहण काळात का टाळावा, यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे शरीरातील प्राणशक्ती आणि बाह्य वातावरणातील ऊर्जा यांचा अत्यंत सखोल शास्त्रीय संबंध आहे. या संदर्भात चरक संहितेत महर्षी चरक वायूच्या म्हणजे वाताच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल म्हणतात. वायुस्तंत्रयंत्रधरः प्राणोदानसमानव्यानापानात्मा प्रवर्तकश्चेष्टानामुच्चावचाना नियंता प्रणेताच मनसः. हा श्लोक चरक संहिता, सूत्रस्थान, अध्याय 12 यामधून घेतला आहे. याचा मराठी अर्थ असा आहे की वायू हा आपल्या शरीररूपी यंत्राला धारण करणारा आणि चालवणारा आहे. तो मनाचा नियंता आहे आणि शरीरातील सर्व लहान मोठ्या हालचालींना गती देणारा आहे. या नियमामागील सखोल शास्त्रीय आणि आयुर्वेदिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. विद्युत चुंबकीय लहरींचे केंद्रीकरण. ग्रहण काळात सूर्य किंवा चंद्राकडून येणाऱ्या प्रकाश लहरी खांदेत होतात, ज्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात म्हणजेच जिओमॅग्नेटिक फील्डमध्ये अचानक मोठे बदल होतात. धातूच्या वस्तू, विशेषतः ज्यांना टोक किंवा धार असते, त्या या बदललेल्या लहरींना स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचे किंवा त्यांचे केंद्रीकरण करण्याचे काम करतात. जेव्हा एखादी व्यक्ती अशा धातूच्या टोकदार वस्तूचा वापर करते, तेव्हा त्या वस्तूद्वारे विस्कळीत ऊर्जा शरीरातील मज्जासंस्थेपर्यंत पोहोचू शकते. 2. वाताचा प्रकोप आणि मज्जातंतूंवरील ताण. टोकदार वस्तू वापरताना आपल्याला एकाग्रता आणि सूक्ष्म हालचालींची गरज असते. ग्रहण काळात बाह्य वातावरण आधीच अस्थिर असते, ज्यामुळे शरीरातील वायू म्हणजेच वात दोष उत्तेजित झालेला असतो. टोकदार वस्तूचा वापर केल्याने या वाताच्या लहरींमध्ये अधिक तीक्ष्णता येते. गर्भवती स्त्रीच्या शरीरातून हे सूक्ष्म लहरींचे कंपन नाळेद्वारे गर्भापर्यंत पोहोचते. गर्भाच्या पेशी अत्यंत नाजूक असतात आणि त्या बाह्य वातावरणातील अशा सूक्ष्म विद्युत बदलांना लगेच प्रतिसाद देतात, ज्यामुळे गर्भाच्या अवयवांच्या रचनेत अडथळा येऊ शकतो. 3. रेझोनन्स म्हणजेच प्रतिध्वनीचा परिणाम. आपले शरीर हे ऊर्जेचे संवाहक आहे. ग्रहण काळात वातावरणातील नकारात्मक किंवा विस्कळीत लहरींचा परिणाम धातूच्या धारदार टोकांवर जास्त होतो. याला वैज्ञानिक भाषेत आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रेस म्हणू शकतो. जसे वीज पडताना ती धातूच्या उंच आणि टोकदार खांबांकडे लवकर आकर्षित होते, तसेच ग्रहण काळातील सूक्ष्म वैश्विक किरणे या टोकदार वस्तूंमार्फत मानवी शरीराच्या ऊर्जा क्षेत्रावर आघात करू शकतात. 4. मानसिक एकाग्रता आणि भीती. आयुर्वेदानुसार ग्रहण काळात मन हे अत्यंत संवेदनशील असते. अशा वेळी धारदार वस्तूंचा वापर करताना जर मनात भीती किंवा अस्वस्थता असेल, तर त्याचा थेट परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होतो. विशेषतः गर्भवती स्त्रियांमध्ये यामुळे रक्ताभिसरण आणि गर्भाला मिळणारा प्राणवायू यात तात्पुरता अडथळा निर्माण होऊ शकतो. 5. सूक्ष्मजीव आणि धातूची क्रिया. ग्रहण काळात वातावरणात सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते. धातूच्या वस्तूंवर या सूक्ष्मजीवांचा आणि वातावरणातील बदलांचा रासायनिक परिणाम लवकर होतो.
त्यामुळे या काळात सुरीने कापलेले पदार्थ लवकर दूषित होण्याची शक्यता असते. प्रमोद, थोडक्यात सांगायचे तर टोकदार वस्तू या बाह्य ऊर्जेला शरीरात प्रवाहित करण्याचे माध्यम बनू शकतात. ग्रहण काळातील अस्थिर ऊर्जा आपल्या शरीरातील वात दोषाला बिघडवू नये आणि गर्भाच्या नैसर्गिक विकासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी या वस्तूंचा वापर टाळण्याचा सल्ला आपले प्राचीन वैद्य देतात. यामुळे शरीरातील प्राणाचे आणि पर्यायाने आरोग्याचे रक्षण होते. धन्यवाद.